प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कृषी बाजार कोणता? ए. पुणे, बी. नाशिक, सी. कोल्हापूर आणि डी. सोलापूर. उत्तर आहे बी. नाशिक. प्रश्न क्रमांक दुसरा, 1991 मध्ये भारतात कोणती आर्थिक सुधारणा झाली? ए. उदारीकरण, बी. राष्ट्रीयकरण, सी. औद्योगिकीकरण, डी. वरीलपैकी काहीही नाही. उत्तर आहे ए. उदारीकरण. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? ए. सोनिया गांधी, बी. इंदिरा गांधी, सी. प्रतिभा पाटील, डी. सरोजिनी नायडू. उत्तर आहे बी. इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ला कुठे आहे? ए. पुणे, बी. नाशिक, सी. औरंगाबाद, डी. कोल्हापूर. उत्तर आहे ए. पुणे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर कोणते? ए. रायगड, बी. कळसुबाई, सी. माथेरान, डी. महाबळेश्वर. उत्तर आहे बी. कळसुबाई. प्रश्न क्रमांक 6, न्यायपालिका कोणत्या प्रकारची संस्था आहे? ए. कार्यकारी संस्था, बी. विधी संस्था, सी. न्यायिक संस्था की डी. प्रशासकीय संस्था. उत्तर आहे सी. न्यायिक संस्था. प्रश्न क्रमांक 7, लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला? ए. होळी, बी. गणेशोत्सव, सी. दिवाळी, डी. नवरात्र. उत्तर आहे बी. गणेशोत्सव. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली राज्यघटना समिती कधी तयार झाली? ए. 1946, बी. 1947, सी. 1948 आणि डी. 1949. उत्तर आहे ए. 1946. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील गोदावरी नदी कुठून उगम पावते? ए. नाशिक, बी. पुणे, सी. नागपूर, डी. औरंगाबाद. उत्तर आहे ए. नाशिक. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? ए. पुणे, बी. नाशिक, सी. कोल्हापूर आणि डी. औरंगाबाद. उत्तर आहे बी. नाशिक. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी बँक कोणती? ए. स्टेट बँक, बी. बँक ऑफ महाराष्ट्र, सी. पंजाब नॅशनल, डी. ICICI बँक. उत्तर आहे बी. बँक ऑफ महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 12, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? ए. मुख्यमंत्री, बी. राष्ट्रपती, सी. पंतप्रधान की डी. विधानसभा. उत्तर आहे बी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13, नागपूर शहर कुठल्या ओळखीने प्रसिद्ध आहे? ए. ऑरेंज सिटी, बी. पिंक सिटी, सी. ब्ल्यू सिटी, डी. सिटी ऑफ जॉय. उत्तर आहे ए. ऑरेंज सिटी. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजंठा लेणी आहेत? ए. पुणे, बी. औरंगाबाद, सी. नाशिक, डी. नागपूर. उत्तर आहे बी. औरंगाबाद.
प्रश्न क्रमांक 15वा. भारताचे सर्वात मोठे विमानतळ कोणते? ए. दिल्ली, बी. मुंबई, सी. बेंगळुरू, डी. चेन्नई. उत्तर आहे ए. दिल्ली. प्रश्न क्रमांक 16वा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत कोणत्या भागात आहे? ए. पूर्व महाराष्ट्र, बी. पश्चिम महाराष्ट्र, सी. उत्तर महाराष्ट्र, डी. दक्षिण महाराष्ट्र. उत्तर आहे बी. पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 17वा. न्यायालयात कोणत्या प्रकारचे काम चालते? एक. कायदे बनवणे, बी. कायद्याची अंमलबजावणी करणे, सी. न्यायदान, डी. कर वसूल करणे. उत्तर आहे सी. न्यायदान. प्रश्न क्रमांक 18वा. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? ए. 10, बी. 12, सी. 14, डी. 16. उत्तर आहे बी. 12. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात दरवर्षी कोणत्या महिन्यात पाऊस सुरू होतो? ए. एप्रिल, बी. मे, सी. जून, डी. जुलै. उत्तर आहे सी. जून. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील तुळजाभवानी देवी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. सातारा, बी. उस्मानाबाद, सी. पुणे, डी. कोल्हापूर. उत्तर आहे बी. उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 21. संविधान दिवस का साजरा करतात? ए. भारत स्वतंत्र झाला म्हणून, बी. संविधान स्वीकारले म्हणून, सी. राज्यघटना बदलली म्हणून, डी. संविधान बनवले म्हणून. उत्तर आहे बी. संविधान स्वीकारले म्हणून. प्रश्न क्रमांक 22. भारतात लोकशाही कशी आहे? ए. अप्रत्यक्ष, बी. प्रत्यक्ष, सी. राजाशासन, डी. हुकुमशाही. उत्तर आहे ए. अप्रत्यक्ष. प्रश्न क्रमांक 23. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ए. वड, बी. पिंपळ, सी. आंबा, डी. नारळ. उत्तर आहे ए. वड. प्रश्न क्रमांक 24. हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढले ते कोणत्या पिकाचे? ए. ऊस, बी. तांदूळ, सी. कापूस, डी. केळी. उत्तर आहे बी. तांदूळ. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील विदर्भ विभागात किती जिल्हे आहेत? ए. 8, बी. 11, सी. 9, डी. 7. उत्तर आहे बी. 11.